डायरेक्ट चार्ट पाहायचा, स्पॉट प्राइस पाहिजे आणि एंट्री करायची. पण ते कशा पद्धतीने वर्क करतं हे आपल्याला माहितीच नसतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इंडिया विक्सच्या अशा काही गोष्टी ज्या वापरून तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वतःची स्ट्रॅटेजी बनवू शकता. आता हा इंडिया विक्स काय असतो, विक्स काय असतो, इंडिया विक्स याच्याबद्दल सांगतो. इंडिया विक्स एक अस्थिरता असते मार्केटमध्ये, ज्याला आपण व्हॉलॅटिलिटी म्हणतो. व्हॉलॅटिलिटी दर्शवतो की मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असेल तर आपल्याला कोणती स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीने आपण ट्रेडिंग आहे ती करायला पाहिजे. पण आता बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं की आपण एखादा लॉट बाय केल्यानंतर त्याचा प्रीमियम म्हणजे मार्केट तर 100 पॉईंटने वाढतंय. ठीक आहे, मार्केट किती 100 पॉईंटने वाढतंय, पण प्रीमियम आहे तो आपला त्याचा किती 50 पॉईंटने वाढायला पाहिजे होता, जर तुम्ही डेल्टा बद्दल तुम्हाला माहिती असेल तर ऑप्शन चेन मध्ये. पण बऱ्याच वेळेस काय होतं, मार्केट इकडे 100 पॉईंटने जरी वाढलं तरी सुद्धा प्रीमियम आहे तो फक्त त्याचा 20 रुपये किंवा 30 रुपयाने वाढतो. ठीक आहे, असं का होतं, तर याला आपण व्हॉलॅटिलिटी म्हणतो, IV जो असतो. तर हे काय करतं, तर आपल्याला जशी मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी वाढेल तसा तुमचा प्रीमियम आहे तो वाढणार आहे डेल्टा प्रमाणे, प्लस त्याच्यामध्ये IV प्रमाणे प्रीमियम आहे तो वाढत असतो. आणि जर व्हॉलॅटिलिटी जर मार्केटमध्ये कमी झाली तर मात्र प्रीमियम आहे ते खूप स्वस्त होत असतात. आणि त्यामुळं मार्केट इकडे 100 पॉईंटने समजा बँक निफ्टी जरी वाढला तरी सुद्धा प्रीमियम आहे तो 50 रुपये त्याच्या डेल्टा प्रमाणे वाढतो, पण IV नुसार त्याच्यामधला 20 रुपये किंवा 30 रुपयांनी प्रीमियम आहे तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तो आपल्याला 20 रुपये प्रीमियम वाढलेला पाहायला मिळतो. मग क्वेश्चन पडतो आपल्या समोर असा की मार्केट तर 100 पॉईंटने वाढले, मग माझा प्रीमियम 50 पॉईंटने का नाही वाढला? ठीक आहे, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर बघा, आपल्याला IV हा का गरजेचा असतो, कारण IV आहे तो अस्थिरता दर्शवतो. आपल्याला एका टायमिंग मध्ये कोणती स्ट्रॅटेजी युज करायला पाहिजे, किंवा IV आहे तो 10 असेल, 12 असेल, 14 असेल, 30 असेल, याच्यामध्ये आपण कोणती स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे किंवा त्यामध्ये मार्केट आहे ते कशा पद्धतीने वर्क करतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, लक्ष द्या इकडं. तर या ठिकाणी इंडिया विक्सचं मूल्य तुम्हाला मी एक तक्ता तयार केलेला आहे हा, आणि त्याच्यानुसार तुम्हाला मी सांगेल त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण स्ट्रॅटेजी ती युज करायला पाहिजे. तर याच्यामध्ये इंडिया विक्स आहे. आता इंडिया विक्सचा तुम्ही चार्ट आहे तो ट्रेडिंग व्यू वरती जाऊन युज करू शकता. इंडिया विक्स आहे तो सेम आपल्याला चार्ट आहे तो पाहायला मिळतो, जसं तुम्ही बँक निफ्टीचा युज करता तसा ट्रेडिंग वरती जर तुम्ही ट्रेडिंग व्यू वरती गेले आणि त्या ठिकाणी जर सर्च केलं इंडिया विक्स, तर त्या ठिकाणी तुम्हाला समोर इथे इमेज दिसत असेल स्क्रीनवरती, सेम त्या पद्धतीनं. तर त्याच्यामध्ये काय आकडेवारी असतात. इंडिया विक्स हा किती असायला पाहिजे, मग आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं. प्रॉफिट होण्यासाठी तुम्हाला इंडिया विक्स हा आलाच पाहिजे. इंडिया विक्स हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण गाईड करेल याच्यामध्ये की इंडिया विक्स किती असल्यानंतर आपण कोणती स्ट्रॅटेजी यूज करायला पाहिजे आणि त्याचा आपल्याला फायदा कसा होईल. तर बघा, इंडिया विक्स हा कॉलमचा इंडिया विक्सचं मूल्य आहे. समजा इंडिया विक्स जर असेल तर 10 पेक्षा कमी असेल, इंडिया विक्स आहे तो 10 किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर मार्केटमध्ये काय होतं हे तुम्हाला सांगतो. मार्केट आहे ते खूप शांत असतं. शांत म्हणजेच काय, मार्केटमध्ये